आज विज्ञान तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली आहे. शिक्षणाच्या प्रसारातून ज्ञान सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचलेलं आहे. तरी अध्यात्मवाद प्रबळ काय? सगळीकडं अध्यात्माचाच पगडा का दिसतो? याचं कारण आहे, सर्व प्रस्थापित हे अध्यात्मवादी आहेत. ते अध्यात्मवादाचा सर्व शक्तीनिशी प्रचार करतात, प्रसार करतात. ज्यांच्या हातात पैसा, सत्ता, बळ सर्व आहे, ते अध्यात्मवादाचे समर्थन करतात. एवढंच नव्हे तर आपल्या सत्तेचा आणि बळाचा वापर करून भौतिकवादी विचार दडपतात. विचारच नव्हे तर विचार करणाऱ्यांनासुद्धा दडपतात, विचार मांडणाऱ्यांनासुद्धा दडपतात. एकेकाळी त्यांनी चार्वाकांना ठार मारलेला आहे, भौतिकवादी विचार मांडले म्हणून. बौद्धांच्या कत्तली केलेल्या आहेत. बसवेश्वरांच्या अनुयायांना शोधून शोधून मारलेलं आहे. त्यांच्याकडचं वचन साहित्य नाहीसं केलेलं आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव या सगळ्या वारकरी संतांचा छळ केलेला आहे. आणि अगदी अलीकडं सांगायचं तर कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर दाभोळकर, डॉक्टर कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खून पाडले. हे इथंच आहे असं नाही, जगभर घडले. तत्त्वज्ञ सॉक्रेटिसला विषाचा प्याला देण्यात आला. कोपर्निकस, गॅलिलिओ यांचे असे छळ झालेत. म्हणजेच भौतिकवाद्यांच्या पुढचं आव्हान मोठं आहे. भौतिकवाद्यांनी पण केवळ विचारानं जग बदलता येत नाही, हेही ध्यानात ठेवायला पाहिजे. वास्तव न बदलता केवळ कल्पनेनं विचारानं जग बदलता येत नाही. उदाहरणार्थ, चोरी करू नये हा विचार चांगला आहे, पण खायलाच नसेल तर विचार सांगून उपयोग काय नुसता. म्हणून हे समाज विकासाचे, समाज बदलाचे नियम अभ्यासायला पाहिजेत. वस्तू कशा बदलतात, समाज कसा बदलतो, या नियमांना गत्यात्मक भौतिकवाद किंवा विरोधविकासी भौतिकवाद असेही म्हणतात. भौतिकवादी विचार मार्क्सच्या आधीसुद्धा मांडले गेलेले आहेत. निसर्गात बदल होतात, भौतिक वस्तूत बदल होतात, एवढंच नव्हे तर विचारात सुद्धा बदल होतात, हे सुद्धा मार्क्सच्या आधी सांगितलं गेलं. पण मार्क्स वेगळे पण काय, त्यानं ह्या बदलाच्या मागचं नियम शोधून काढले. हे बदल का होतात, कशामुळे होतात, त्याची कारणमीमांसा काय आहे ते शोधून काढलं, त्याचं शास्त्र तयार केलं. त्यांनी काही नियम सांगितले. पहिला नियम सांगितला आहे विरोधी गोष्टींच्या ऐक्याचा आणि संघर्षाचा नियम. प्रत्येक वस्तूमध्ये परस्पर विरुद्ध शक्ती असतात. म्हणजे लोहचुंबकात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, अणूमध्ये धन आणि ऋण, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. शेंगदाण्यामध्ये बघितलं तर गर म्हणजे दोन बाजूच्या दोन पाकळ्या आणि मध्ये छोटासा अंकुर. समाजामध्ये सुद्धा असे दोन घटक दिसतात. हे दोन परस्पर विरोधी घटक किंवा शक्ती समाजात अस्तित्वात असतात. आजच्या भांडवलदारी समाजव्यवस्थेत कामगार आणि भांडवलदार अशा दोन शक्ती आहेत. सरंजामशाहीमध्ये, राजेशाहीमध्ये सरंजामदार, जमीनदार आणि भूदास किंवा वेठबिगार कुळं असे दोन वर्ग होते. त्याच्याही पूर्वी
गुलामगिरी अवस्थेत गुलामांचे मालक आणि गुलाम असे दोन वर्ग होते. ह्या दोन घटकामध्ये संघर्ष होतो, समन्वय होतो आणि त्यातूनच विकास होतो. उदाहरणार्थ शेंगदाण्यामध्ये अंकुर आणि गर यांच्या संघर्षातून रोप तयार होतं. अंकुर वाढतो, तो गर संपवतो, पण तयार होणारं रोप हे अंकुरासारखंही असत नाही आणि गरासारखंही असत नाही. दोघांचे गुणधर्म घेऊन हे तिसरेच गुणधर्म सांगणारं रोप तयार होत असतं. या वस्तूमध्ये अनेक प्रकारचे विरोध असतात. त्यांचे दोन मुख्य आपल्याला भाग सांगता येईल: अंतर्गत विरोध आणि बाह्य विरोध. अंतर्गत संघर्ष आणि बाह्य संघर्ष. शेंगदाण्यामधला गर खाऊन अंकुर वाढतो. गर आणि अंकुर यामधला हा संघर्ष आहे. पण हा संघर्ष यशस्वी व्हायचा असेल तर त्याला बाह्य संघर्षाचं सुद्धा मदत मिळावी लागते. उदाहरणार्थ शेंगदाण्याच्या बाहेरच्या बाजूचं हवामान जर चांगलं असेल, पूरक असेल, पाणी प्रमाणशीर मिळालं असेल, जमीन चांगली असेल, तर शेंगदाणा लवकर रुजेल, चांगला रुजेल आणि चांगलं रोप तयार होईल. म्हणजे अशा तऱ्हेनं अंतर्गत आणि बाह्य असे दोन्ही संघर्ष आवश्यक असतात. काही संघर्ष असतात शत्रुभावी, म्हणजे कामगार आणि भांडवलदार यांच्यामधला संघर्ष शत्रुभावी संघर्ष आहे. पण काही अशत्रू संघर्ष सुद्धा असतात. अशत्रुभावी संघर्षामध्ये आपल्याला म्हणता येईल की कामगार आणि शेतकरी यांचे इथं संबंध काही वेळा एकमेकांच्या विरोधात असतात. कामगार आणि त्याच्यावरचा ठेकेदार किंवा कामगार, शेतकरी आणि सरकारी नोकर यांच्यामधले संघर्ष हे अशत्रुभावी संघर्ष असतात. कारण त्या दोघांचाही शत्रू एकच असतो, तो म्हणजे भांडवलदार. दुसरा नियम, संख्यात्मक बदल होत होत गुणात्मक बदल होतात. गुणात्मक याचा अर्थ पहिल्यांदा गुण म्हणजे काय ते माहिती पाहिजे. गुण म्हणजे वस्तूमधली किंवा अशी एखादी अवस्था की ज्यामुळं ती इतर वस्तूपेक्षा, इतर अवस्थेपेक्षा वेगळी ठरेल. गुण हे गुणधर्मातून व्यक्त होत असतात. सर्व गुणधर्मांचा समुच्चय म्हणजे गुण. सर्व वस्तूमध्ये संख्या असते. संख्या ही वस्तूच्या अंगभूत गुणधर्माच्या तसेच तिच्या आकाराच्या, वस्तुमानाच्या विकासाचं अथवा तीव्रतेचं प्रमाण दाखवते. संख्या ही आकड्यामार्फत व्यक्त होत असते. यासाठी आपल्याला पाण्याचं उदाहरण घेता येईल. पाणी आत्ताच्या तापमानाचं म्हणजे जवळजवळ 26°C तापमानाचं पाणी आपण उष्णता द्यायला लागलो तर गरम व्हायला लागेल. हळूहळू 26, 27, 28, 30, 40, 50 अगदी 100°C पर्यंत पाणी उकळायला लागेल, गरम होईल. पण तोपर्यंत हे पाणीच असणार आहे. ज्यावेळी 100°C पेक्षा जास्त तापमान उष्णता दिली जाईल, त्याचं तापमान वाढणार नाही, तर हे पाणी वाफेच्या रूपात जाईल. वाफेचं तापमान 100° असेल. इथं तापमान वाढणं हा संख्यात्मक बदल आहे आणि पाण्याची वाफ होणं हा गुणात्मक बदल आहे. समाजातही असंच असतं. हळूहळू समाजात संख्या वाढत जाते. क्रांतिकारक विचारांची संख्या वाढली की मगच क्रांती बनते. याला उत्क्रांती आणि क्रांती असंही म्हणता येईल. संख्यात्मक बदल म्हणजे उत्क्रांती आणि गुणात्मक बदल म्हणजे क्रांती.
ज्यांना समाजात बदल घडवायचा आहे त्यांनी या संख्यात्मक बदलाकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये. संख्यात्मक बदल होईपर्यंत प्रयत्न करायला पाहिजेत, वाट पाहायला पाहिजे. नाहीतर ते अतिरेकी बनतात. संख्यात्मक बदलासाठी आवश्यक काळ न देता त्यांना गुणात्मक बदल घडवायचा असतो. कामगार संघटना संप करतात, कामगारांची वेतनवाढ करून घेतात. यातून कामगारांचं शोषण कमी होतं पण नष्ट होत नाही. हा संख्यात्मक बदल असतो. पण ज्यावेळी कामगार सत्ता ताब्यात घेतात आणि शोषण कायमचं बंद करतात, हा गुणात्मक बदल झाला. म्हणजे उत्क्रांती होत होत क्रांती होत असते. तिसरा नियम आहे नकाराच्या नकाराचा नियम. आत्तापर्यंत आपण बघितलं की विशिष्ट क्षणी वस्तूची एक अवस्था असते, त्यामध्ये दोन विरोधी गोष्टी असतात, त्यांच्यात ऐक्य घडतं, संघर्ष होतो आणि त्यातून संख्यात्मक बदल होत होत एका विशिष्ट गुणात्मक बदल घडतो आणि नवीन अवस्था तयार होते. पुन्हा संघर्ष घडतो, पुन्हा संख्यात्मक बदल घडतात, पुन्हा गणात्मक बदल होतो आणि नवी अवस्था निर्माण होते. म्हणजे पहिल्या अवस्थेला नकार दिला जातो, त्या नकाराला परत नकार दिला जातो आणि नवीन अवस्था तयार होत असते. शेंगदाण्याचंच बघा ना, अनुकूल परिस्थिती असेल शेंगदाणा रुजेल, अंकुर उगवेल. इथं शेंगदाण्याच्या पहिल्या अवस्थेला नकार मिळाला आणि रोप तयार झालं. पण ते रोप तसं कायमचं टिकणार नाही आहे, रोप नष्ट होणार आहे. पण त्यापूर्वी ते रोप दुसऱ्या 50-60 शेंगदाण्यांना जन्म देतं. म्हणजे शेंगदाण्यापासून सुरुवात झाली, रोप झालं आणि रोपापासून पुन्हा शेंगदाणे झाले. याला नकाराचा नकार म्हणतात. अर्थात इथं पुन्हा तयार झालेले शेंगदाणे हे पूर्वीच्या शेंगदाण्यापेक्षा संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या वरच्या दर्जाचे असतात. म्हणजे विकास हा असा मळसूत्राप्रमाणे होतो किंवा स्क्रूप्रमाणे असतो. स्क्रू जसा पिळला जाईल तसा तो गोल फिरतो, पण त्याच्यावर तो पुढे जात असतो. स्क्रूवरचा एखादा बिंदू आपण विचारात घेतला तर तो बिंदू गोल फिरत फिरत तिथंच आलाही काय वाटेल, पण नाही, तो पुढे जात असतो. नकाराचा नकार म्हणजे सगळं पूर्णपणे नाहीसं करणं नव्हे. जुन्यामधून नवं निर्माण होतं, जुन्यातलं चांगलं ते टिकतं, उत्तम ते टिकतं आणि नंतर नवीन तयार होतं. नकाराचा नकार ही सततची प्रक्रिया असते. विकास म्हणजे एका पाठोपाठ घडणारे असंख्य नकार. विकास सरळ रेषेत होत नाही, तो स्क्रूप्रमाणे किंवा गोल जिन्याप्रमाणे होत असतो. जुन्याला नकार देत असताना उपयुक्त उत्तम अशा वैशिष्ट्यांचं जतन होत असतं. आपण यावेळी मार्क्सवादा तत्त्वज्ञानामधील समाज विकासाच्या प्रक्रियेमधले 3 महत्त्वाचे नियम पाहिले. पहिला विरोधी शक्तींच्या ऐक्याचा आणि संघर्षाचा नियम. दुसरा संख्यात्मक बदलातून गुणात्मक बदल होतात आणि तिसरा नकाराच्या नकाराचा नियम. समाजाचा विकास अभ्यासायचा असेल, समाजातले बदल अभ्यासायचे असतील तर हे 3 नियम आपण नजरेसमोर ठेवायचे. हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. मी अनिल चव्हाण.